कधीतरी काम करताना किंवा अगदी एखादा छंद जोपासताना असा अनुभव येतो की आपण पूर्णपणे त्यात हरवून जातो. वेळ कसा निघून जातो याचं भानच राहत नाही. असं वाटतं की 5 तास अगदी 5 मिनिटांसारखे गेले. सगळं काही अगदी सहज आपोआप घडत जातं. मला आठवतंय, एकदा मी एका महत्त्वाच्या विषयावर लिहायला बसले होते आणि जेव्हा थांबले तेव्हा खिडकीबाहेर अंधार पडला होता. मधला वेळ कुठे गेला हेच लक्षात आलं नाही. हो, आणि गंमत म्हणजे त्याच वेळी आपलं सर्वोत्तम कामही घडत असतं. लक्ष इतकं केंद्रित झालेलं असतं की नाही की बाकी जगाचा विसर पडतो. ती एक विलक्षण अवस्था आहे. खरं तर याच अवस्थेच्या शोधात अनेक खेळाडू, कलाकार, शास्त्रज्ञ आपलं आयुष्य घालवतात. बरोबर. आज आपण याच शक्तिशाली मानसिक स्थितीबद्दल बोलणार आहोत, जिला मानसशास्त्रात फ्लो असं म्हणतात. याला आपण मराठीत कामात एकरूप होणे किंवा पूर्णपणे समरसून जाणे असंही म्हणू शकतो. ही एक अशी स्थिती आहे जिथे आपण आपलं सर्वोत्तम काम करतो आणि आपल्याला सर्वोत्तम वाटतं. आजच्या चर्चेत आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपल्या आत दडलेली सर्वोत्तम क्षमता आपण बाहेर कशी काढू शकतो. आणि त्यासाठी लेखक आणि संशोधक स्टीवन कोटलर यांचं संशोधन आपल्याला एका 5 पायऱ्यांच्या प्रवासावर घेऊन जातं. त्यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या काही आंतरिक प्रेरकांच्या एका विशिष्ट क्रमाबद्दल सविस्तर अभ्यास केला आहे. आज आपण हाच क्रम उलगडून पाहणार आहोत, जो उत्सुकतेसारख्या साध्या गोष्टीपासून सुरू होतो आणि आपल्याला प्रभुत्वापर्यंत घेऊन जातो. चला तर मग सुरुवात फ्लो म्हणजे नेमकं काय याच्या खोलात जाऊन करूया. तुम्ही म्हणालात की ही एक विलक्षण अवस्था आहे. या अवस्थेत नेमकं काय होतं? फ्लो अवस्थेत अनेक गोष्टी एकाच वेळी घडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं भान राहत नाही. जसं तुम्ही म्हणालात, वेळ खूप वेगाने गेल्यासारखा वाटतो. याला टाईम डायलेशन म्हणतात. काही वेळा याच्या उलटही होतं. एखाद्या खेळाडूला किंवा सैनिकाला प्रत्येक क्षण अगदी सावकाश, तपशीलवार दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मजागरूकता कमी होते. आपल्या मनात सतत सुरू असलेला तो आवाज, चिंता, शंका हे सगळं शांत होतं. म्हणजे आपण स्वतःला विसरून जातो आणि फक्त ते कामच उरतं. अगदी. त्यामुळे प्रत्येक कृती आणि निर्णय आपोआप सहजतेने पुढच्या कृतीतून येत राहतो. विचार करायला थांबावं लागत नाही. यात एक विरोधाभास आहे. एकीकडे आत्मजागरूकता कमी होते, पण दुसरीकडे आपली अंतर्ज्ञानाची शक्ती प्रचंड वाढते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे झोनमध्ये असलेला बास्केटबॉलपट्टू. त्याला बास्केटबॉलची हूप नेहमीपेक्षा खूप मोठी दिसू लागते. हे खरंच मोठं होत नाही, पण त्याचा मेंदू माहिती इतक्या वेगाने आणि अचूकपणे प्रक्रिया करत असतो की त्याला तसा भास होतो. यात काही शारीरिक लक्षणं पण आहेत का? म्हणजे बाहेरून पाहून ओळखता येतं का की एखादी व्यक्ती फ्लोमध्ये आहे? हो, एक मजेशीर लक्षण आहे. संशोधनात असं आढळलंय की फ्लो अवस्थेत असताना आपल्या कपाळावर आठ्या पाडणारे स्नायू शिथिल होतात. साधारणपणे जेव्हा आपला मेंदू जास्त विचार करतो किंवा कष्ट करतो तेव्हा नकळतपणे कपाळावर आठ्या पडतात. पण फ्लोमध्ये मेंदू जास्त कार्यक्षमतेने कमी श्रमात काम करत असल्यामुळे हे स्नायू रिलॅक्स होतात. जणू काही मेंदू म्हणत असतो, काळजी करू नका, सगळं नियंत्रणात आहे. वाव! म्हणजे सहज प्रयत्न ही फक्त म्हण नाही, तर ते शारीरिक पातळीवरही दिसून येतं. पण ही संकल्पना आली कुठून? कुणी याचा पहिल्यांदा अभ्यास केला? या संकल्पनेच्या इतिहासाचं श्रेय मिहाय चिक्सिंटिमिहाय यांना जातं. त्यांना फ्लो सायकोलॉजीचे गॉडफादर मानलं जातं. त्यांनी जगभर फिरून लोकांच्या अशा अनुभवांबद्दल माहिती गोळा केली, जेव्हा त्यांना स्वतःला सर्वोत्तम वाटलं आणि त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. ते गिर्यारोहकांशी बोलले, बुद्धिबळपटूंशी बोलले, सर्जन आणि कलाकारांशी बोलले. त्यांना सगळीकडे एकच समान धागा आढळला. आणि तो धागा कोणता होता? लोक त्यांच्या अनुभवाचं वर्णन करताना सांगायचे, मी एका अशा वेगळ्या मानसिक अवस्थेत होतो, जिथे माझी प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय मागच्या कृतीतून अगदी सहज अखंडपणे येत होता. जणू काही मी एका प्रवाहाबरोबर वाहत होतो. ह्या प्रवाहाबरोबर वाहण्याच्या अनुभवावरूनच या स्थितीला फ्लो असं नाव मिळालं. ठीक आहे. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. ही अवस्था जर इतकी शक्तिशाली आहे, तर ती अनुभवण्यासाठी काही मार्ग आहेत का? आपण मुद्दामहून फ्लोमध्ये जाऊ शकतो का? की ती आपोआपच येते? हो, नक्कीच. ही एवढं नशिबाने मिळणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी काही विशिष्ट गोष्टींची मदत होते, ज्यांना स्टीव्हन कोटलर फ्लो ट्रिगर्स म्हणतात. पण त्याआधी फ्लोचा एक सुवर्णनियम समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे आवाहन आणि कौशल्य यांचं संतुलन. आव्हान कौशल्य संतुलन
म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याला कम्फर्ट झोनच्या थोडंसं बाहेर पाऊल टाकावं लागेल, पण इतकंही नाही की भीती वाटावी. बरोबर? अगदी बरोबर पकडले तुम्ही. जेव्हा एखाद्या कामातील आवाहन आपल्या कौशल्यांपेक्षा अंदाजे 4% जास्त असतं, तेव्हा आपलं लक्ष सर्वाधिक लागतं. जर आव्हान खूपच कमी असेल तर आपल्याला कंटाळा येतो आणि आवाहन खूपच जास्त असेल तर चिंता आणि तणाव वाढतो. त्यामुळे स्वतःला ताणा पण तोडू नका, हे तत्व इथे महत्वाचं आहे. स्टीव्हन कोटलर यांनी तर अशा 22 फ्लो ट्रिगर्सचा शोध लावला आहे. त्या सगळ्यांवर बोलणं शक्य नाही, पण त्यातले काही मूलभूत ट्रिगर्स कोणते आहेत? हो, त्यातले काही खूपच मजबूत आणि प्रभावी आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पूर्ण एकाग्रता. आपलं लक्ष ही एक मर्यादित ऊर्जा आहे. फ्लो अवस्थेत जाण्यासाठी ती सगळी ऊर्जा एकाच कामावर लावावी लागते. यासाठी दिवसातला 90 ते 120 मिनिटांचा वेळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय फक्त एका कामासाठी बाजूला काढणं खूप गरजेचं आहे. हे ऐकायला सोपं वाटतं, पण आजच्या जगात हेच तर सर्वात कठीण आहे. सतत येणारे मेसेज, ईमेल, नोटिफिकेशन्स. म्हणूनच दुसरा महत्त्वाचा ट्रिगर आहे विचलनाचे व्यवस्थापन, म्हणजे डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट. कामाला बसण्यापूर्वी फोन, ईमेल, सोशल मीडिया सगळे अलर्ट्स बंद करायचे. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की फ्लोमध्ये असलेला कोडरला जर मध्येच व्यत्यय आला तर त्याला पुन्हा त्या स्थितीत जायला कमीत कमी 15 मिनिटं लागतात आणि कधीकधी तर तो दिवसभरात पुन्हा त्या स्थितीत जाऊच शकत नाही. 15 मिनिटं? हा तर खूप मोठा फटका आहे. हे मला पूर्णपणे पटते. मी जेव्हा लिखाण करायला बसते, तेव्हा फोन फक्त सायलेंट नाही तर दुसऱ्या खोलीत ठेवते. नाहीतर प्रत्येक नोटिफिकेशनमुळे विचारांची साखळी तुटते. अगदी. याशिवाय काही न्यूरोकेमिकल ट्रिगर्स पण आहेत, ज्यांना डोपामिन ट्रिगर्स म्हणता येईल. डोपामिन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे, जे आपलं लक्ष, प्रेरणा आणि उत्साह वाढवतं. आणि हे डोपामिन आपल्याला कशातून मिळतं? अनेक गोष्टींमधनं, जसं की नाविन्य आणि अनिश्चितता. नवीन गोष्टी शिकताना किंवा पुढे काय होणार आहे हे माहीत नसताना डोपामिन तयार होतो. याशिवाय धोका पत्करणे हा एक मोठा डोपामिन ट्रिगर आहे. हा धोका शारीरिक, भावनिक, सामाजिक किंवा बौद्धिक कुठलाही असू शकतो. पण धोका पत्करल्याबद्दल बक्षीस म्हणून डोपामिन मिळतं, असा एक समज आहे ना? पूर्वी तसा समज होता, पण आता संशोधनातून असं दिसलं आहे की धोका पत्करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून मेंदू डोपामिन तयार करतो. बक्षीस म्हणून नाही, तो एक प्रेरक आहे, बक्षीस नाही. आणखी एक सोपं उदाहरण म्हणजे पॅटर्न रेकग्निशन. आपण जेव्हा सुडोकू किंवा शब्दकोडे सोडवतो आणि अचानक उत्तर सापडतं, तेव्हा जो आनंदाचा धक्का बसतो तो डोपामिनमुळे असतो. मेंदूत डोपामिनसारखी रसायनं आपल्याला फ्लोसाठी तयार करतात, हे खूपच रंजक आहे. पण ही झाली शारीरिक तयारी. मानसिक आणि भावनिक पातळीवर आपल्याला कोणत्या टप्प्यांतून जावं लागतं? तुम्ही त्या 5 प्रेरकांच्या क्रमाबद्दल बोलला होतात. हो, आणि हा क्रम खूप महत्वाचा आहे, कारण ही एक साखळी आहे. तुम्ही मधली कुठलीही कडी तोडू शकत नाही. स्टीव्हन कोटलर यांच्या मते हे 5 आंतरिक प्रेरक आहेत, जे एका विशिष्ट क्रमाने काम करतात. आणि त्यातली पहिली पायरी म्हणजे या प्रवासाची सुरुवात कुठून होते? पहिली आणि सर्वात मूलभूत पायरी आहे उत्सुकता, क्युरिओसिटी. हा सर्वात मूलभूत मानवी प्रेरक आहे. यातली गंमत अशी आहे की उत्सुकतेमुळे आपल्याला मोफत लक्ष मिळतं. म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपल्याला उत्सुकता वाटते त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत, ते आपोआप होतं. जसं की लहान मुलं एखाद्या खेळण्याबद्दल उत्सुक असली की बाकी कशाकडे लक्ष देत नाहीत. त्यांचं लक्ष पूर्णपणे त्या एकाच गोष्टीवर असतं. अगदी तसंच. आणि जैविकदृष्ट्या हीच उत्सुकता जेव्हा अनेक विषयांवर एकत्र येते तेव्हा त्यातून पुढची पायरी तयार होते, जी आहे आसक्ती किंवा उत्कट आवड, म्हणजे पॅशन. आसक्ती म्हणजे एका विषयाभोवती केंद्रित झालेली प्रचंड उत्सुकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा आपण प्रेमात पडतो. आपलं सर्व लक्ष त्या एकाच व्यक्तीवर केंद्रित होता. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अनेक लोक थेट उद्देश किंवा पर्पज शोधायला जातात, पण तुमच्या म्हणण्यानुसार त्याची सुरुवात छोट्याशा उत्सुकतेपासून होते. ही साखळी तोडून चालत नाही, बरोबर? बरोबर. तुम्ही थेट तिसऱ्या पायरीवर उडी मारू शकत नाही. आधी तुम्हाला काय आवडतं, कशाबद्दल कुतूहल वाटतं हे शोधावं लागेल. त्यातूनच आसक्ती निर्माण होईल. आणि मग तिसरी पायरी येते, ती म्हणजे उद्देश, पर्पज. आसक्ती जेव्हा एका मोठ्या ध्येयाशी जोडली जाते तेव्हा ती उद्देशात बदलते. पण उद्देश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काहीतरी खूप मोठं, जगाचं भलं करणारं, परोपकारी काम येतं. आणि इथेच बरेच लोक चुकतात. आजकाल उद्देश या शब्दाचा संबंध परोपकाराशी जोडला जातो.
पण उत्कृष्ट कामगिरीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर उद्देश हा खूप स्वार्थी असू शकतो. स्वार्थी? हे कसं? पण स्वार्थी उद्देश ही कल्पना अनेकांना विचित्र वाटू शकते. आपल्याला नेहमी वाटतं की उद्देश हा मोठा, सामाजिक भल्याचा असावा. तर स्वार्थी उद्देशाने सुद्धा तीच प्रेरणा मिळते का? नक्कीच. इथे स्वार्थी या शब्दाचा अर्थ नकारात्मक नाहीये. त्याचा अर्थ असा की तो केवळ इतरांच्या भल्यासाठी नसतो, तर आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या एखाद्या समस्येवर काम करण्याची ती एक तीव्र आंतरिक इच्छा असते. मला ही समस्या सोडवायची आहे कारण ती माझ्यासाठी महत्वाची आहे, ही भावना प्रचंड प्रेरणा देते. तो उद्देश आपल्याला सकाळी अंथरुणातून उठायला भाग पाडतो. तो इतरांनाही मदत करू शकतो, पण त्याची सुरुवात स्वतःच्या आतून होते. समजलं. म्हणजे उत्सुकतेतून आसक्ती निर्माण झाली, आसक्तीला एका मोठ्या समस्येशी जोडल्यावर उद्देश मिळाला. यानंतर काय? बरोबर. एकदा उद्देश निश्चित झाल्यावर प्रणालीला 2 गोष्टींची गरज भासते. त्यातली पहिली म्हणजे स्वायत्तता, ऑटोनॉमी, म्हणजेच आपला उद्देश साध्य करण्यासाठी आवश्यक असलेलं स्वातंत्र्य. मला माझं काम माझ्या पद्धतीने, माझ्या वेळेनुसार करण्याची मोकळीक हवी, ही भावना. ठीक आहे. म्हणजे उद्देश मिळाला, काम करायचं स्वातंत्र्यही मिळालं. पण इथून पुढे काय? कारण फक्त उद्देश आणि स्वातंत्र्य असून भागत नाही. त्यासाठी लागणारी क्षमता नसेल तर इथेच प्रभुत्वाची म्हणजे मास्टरीची भूमिका येते का? अगदी अचूक. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रेरक आहे प्रभुत्व, मास्टरी. एकदा तुम्हाला उद्देश मिळाला आणि तो पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य मिळालं की मग तुमची प्रणाली आपोआपच त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य मिळवण्याची मागणी करते. तर हा क्रम आहे. उत्सुकता, ज्यातून आसक्ती निर्माण होते, जी उद्देशाला जन्म देते, ज्यासाठी स्वायत्तता लागते आणि शेवटी प्रभुत्वाची गरज भासते. तर या सगळ्याचा अर्थ काय? हा क्रम समजून घेण्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? हे फक्त खेळाडू किंवा कलाकारांपुरतं मर्यादित आहे का? अजिबात नाही. यातली सर्वात अविश्वसनीय गोष्ट ही आहे की फ्लो ही एक सार्वत्रिक मानवी क्षमता आहे. ती निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे. ती केवळ माणसातच नाही तर अनेक सस्तन प्राण्यांमध्येही आढळते. आपण सर्वजण उत्कृष्ट कामगिरीसाठीच बनलेलो आहोत. फ्लो ही काही अलौकिक शक्ती नाही, ती आपल्या सर्वांमध्ये दडलेली आहे. आणि जेव्हा संपूर्ण गट एकत्र काम करतो तेव्हाही फ्लो अनुभवता येतो का? जसं की एखादी म्युझिक बँड किंवा स्पोर्ट्स टीम. नक्कीच. त्याला ग्रुप फ्लो म्हणतात. ही एक अत्यंत शक्तिशाली अवस्था आहे. जेव्हा एखादा संघ किंवा गट एकत्रितपणे सर्वोत्तम कामगिरी करतो तेव्हा ते ग्रुप फ्लोच्या अवस्थेत असतात. प्रत्येक सदस्याला पुढे काय करायचं आहे हे आपोआप कळत असतं. त्यांना एकमेकांशी बोलायचीही गरज पडत नाही. याचा आपल्या वैयक्तिक जीवनाशी आणि समाधानाशी काही संबंध आहे का? म्हणजे जास्त फ्लो अनुभवल्याने आपण जास्त आनंदी होतो का? खूप खोल संबंध आहे. मिहाय चुकसेंतमिहाय यांच्या 40 वर्षांच्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. त्यांच्या अभ्यासात असं स्पष्टपणे दिसून आलं आहे की ज्या लोकांच्या जीवनात फ्लोचा अनुभव जास्त असतो त्यांचं समाधान आणि एकूणच आयुष्यमान म्हणजे वेलबिईंग सर्वोच्च पातळीवर असतं. ते त्यांच्या आयुष्यात जास्त आनंदी आणि समाधानी असतात. तर स्टीव्हन कोटलर यांच्या 30 वर्षांच्या संशोधनाचा सर्वात मोठा धडा कोणता असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? सर्वात मोठा धडा हाच आहे की आपण जे जाणतो त्यापेक्षा खूप काही अधिक करण्यास आपण सर्व सक्षम आहोत. वी आर ऑल केपेबल ऑफ सो मच मोर देन वी नो. आपण आपल्या क्षमतांना खूप कमी लेखतो. आपण विचार करतो की उत्कृष्ट कामगिरी ही फक्त काही निवडक लोकांसाठीच आहे. पण कोटलर यांचं संशोधन सांगतं की आपल्या सर्वांमध्ये ती क्षमता आहे. फक्त आपल्याला योग्य क्रम आणि योग्य साधने वापरण्याची गरज आहे. याला ते का सुंदर पद्धतीने मांडतात नाही का? हो, ते म्हणतात, प्रेरणा आपल्याला खेळात उतरवते, शिकणे आपल्याला खेळात टिकून ठेवते, सर्जनशीलता आपल्याला दिशा दाखवते आणि फ्लो या सगळ्याच्या परिणामांना आपल्या अपेक्षांच्या पलीकडे घेऊन जातो. तो सर्व गोष्टींना कित्येक पटीने वाढवतो. अप्रतिम. तर आज आपण आपल्या आत दडलेली सर्वोत्तम क्षमता बाहेर कशी काढायची या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपण उत्कृष्ट कामगिरी मागे असलेल्या 5 आंतरिक प्रेरकांच्या प्रवासावर नजर टाकली. हा प्रवास साध्याशा उत्सुकतेपासून सुरू होतो, मग त्याचं रूपांतर आसक्तीत होतं, त्यानंतर एक मोठा उद्देश मिळतो ज्यासाठी स्वायत्ततेची गरज असते आणि शेवटी त्या उद्देशात प्रभुत्व मिळवण्याची इच्छा निर्माण होते. बरोबर. आणि या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी खूप काही मोठं करण्याची गरज नाहीये. एक लहानशी गोष्ट पुरेशी आहे. आपण पाहिलं की फ्लोसाठी डोपामिन आवश्यक आहे आणि धोका पत्करल्याने डोपामिन मिळतो.
तर यावर आधारित ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आहे का? हो, एक छोटासा विचार. फ्लोच्या प्रवासाची सुरुवात उत्सुकतेपासून होते आणि उत्सुकता जागृत करण्यासाठी काहीतरी नवीन किंवा अनपेक्षित हवं असतं. धोका पत्करणे हे नवीन आणि अनपेक्षित अनुभवांना जन्म देतं. तर या आठवड्यात अशी कोणती एक लहान, मोजलेली बौद्धिक, सामाजिक किंवा भावनिक जोखीम घेता येईल, जी आतली उत्सुकता जागृत करून या प्रेरक प्रवासाची सुरुवात करू शकेल? कदाचित एखादा नवीन व्यक्तीशी बोलण्याची जोखीम किंवा एखादं नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करण्याची जोखीम. सुरुवात कुठूनही होऊ शकते.